ओम नमः शिवाय. प्रश्न आलेला आहे. तो प्रश्न मुलाच्या संदर्भातला आहे. मुलाने 12वी परीक्षा दिलेली आहे. हं. तो चांगल्या मार्काने पास होऊन पुढील शिक्षण जे आम्ही मनामध्ये स्वप्न धरलंय, तो स्वप्न पूर्ण करेल का? हं. म्हणजे आम्हाला तशी पैशाची तयारी करता येईल त्याला पुढील शिक्षणासाठी. म्हणून एक सहज म्हणून विचारलंय, तर सांगा म्हटले बघून. मुलाचं नाव शिवाय. बरं ठीक आहे. तर आपण पाहूया काय दाखवतं. हे एक अंदाज असतात. हा, तर मुलगा तसा पास होणार आहे. मुलगा बऱ्यापैकी पास होणार आहे. पण तुमच्या मनात जे आहे, तुमच्या मनातलं जे स्वप्न आहे, तो स्वप्न साकार करू शकत नाहीये. मुलगा पास झाला, तुमचे मार्क जरी बऱ्यापैकी घेतले, तरी तुम्ही जी मनामध्ये धरलेलं आहे ते करू शकत नाही. तो पुढील शिक्षण घेईल याची गॅरंटी पण नाही. प्रयत्न करायला काय अडचण नाही. आम्ही म्हटलं म्हणून लगेच थांबवू नका शिक्षण, तसं काही. पण शक्यता कमी, त्याच्या पुढील इच्छा नाही जास्त. म्हणजे समजा शिक्षणावर त्याचं म्हणजे शिकण्याचा जे आनंद असतो, अगर शिकण्यामध्ये काही इच्छा असतात तेवढी दाखवत नाही. शैक्षणिक समजा ऊर्जा म्हणतो आपण, ते कमी दाखवत. त्याच्यामुळं त्याचं शिक्षणावर लक्ष नाही. आता ही पास झाला तरी एक चुकून एक समजा वरल्याच्या मनातून अगर त्यानं कुठंतरी अभ्यास केला असेल तर होऊ शकतं. पण तेवढं सुद्धा एवढं धरता येणार नाही, कारण त्याची जी दिशा आहे ते दिशा शेतीमधल्या आधुनिक शेती करण्याच्या असं दाखवतं. कृषीमध्ये जरी शिकला तरी ते कृषीमध्ये बघा त्याला प्रयत्न करून, कृषी ह्याच्यामध्ये. आणि कृषीमध्ये तुम्ही म्हणता की कुठला अधिकारी वगैरे व्हायचा असेल, असं असेल तर अधिकारी वगैरे काय होणार, तो कृषीमध्ये जाईल आणि कृषी म्हणजे समजा त्यातला समजा काही अभ्यास करेल, समजा आधुनिक शेती कशी करायची याबद्दल, पण तो नोकरी करणार नाही. तुमची जर तशी चाल की पुढे ह्याच्यामध्ये नोकरी नाही करणार, तो बिझनेस वगैरे अशामध्ये उतरू शकतो. नोकरीचे योग असून पण करू शकत नाही, असं दाखवतोय तुमच्या मुलाच्या संदर्भात. तर असो, बघूया पास झाल्यानंतर काय करायचं परत आपण पाहूया. ओम नमः शिवाय.